माणूस जर सरळ साधा नाकासमोर चालणारा सालस असेल तर त्याला काय बोलचट असं संबोधायचं. तो जर सभ्य धीर गंभीर विद्वान असेल तर बावळट, हा, अशी त्याची व्याख्या करायची. पण म्हणजे महत्वाकांक्षाच नको का? कुठल्या बाबतीत अग्रेशन नको? बापानी कमावलेल्या प्रॉपर्टीवर भाडी मिळतात, त्यावर बसून शिकरण खायचं आयुष्यभर. अरे कशात तरी भाग्ये, कुठल्या तरी भिंतीवर डोकं आपट, काहीतरी कर. रुटीन मोड तुझं. मला म्हणाला होतास प्रवासाची खूप आवड आहे तुला. आता फक्त डायनिंग टेबल ते टॉयलेट एवढाच प्रवास करतोस. फद्यास तू फद्या. कसं आहे, तत्वता मी फद्या नाही. फद्या या शब्दाची व्याख्या करायची झाली तर अंगात काही एनर्जी नसलेला मनुष्य. मुळात माझ्यात भरपूर एनर्जी आहे. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाच्या बँकेत भरपूर पैसे आहेत म्हणजे त्याने ते वाटेल तसे उधळले पाहिजेत का? नाही. तद्वतच माझ्यात भरपूर एनर्जी आहे म्हणजे मी ती वाटेल तशी उधळली पाहिजे का? नाही. थोडक्यात तुझा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फद्या असून मी फद्या नाही. या संपूर्ण चर्चेचा जर लसावी काढायचा झाला, लघुत्तम साधारण विभाजक, तर निष्कर्ष असा निघतो की फद्या मी नसून फद्या तू आहेस. पण तू स्त्रीलिंगी असल्यामुळे आपण तुला फती असं म्हणू. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐ ऐ एक मिनिट. हे बघ, हे बघ, तू माझं ऐकून घे. हे बघ, हे बघ, हे बघ, माझं प्रवासाविषयीचं मत तुला सांगू का? बायकोबरोबर प्रवासाला जाणं इट इज नॉट वेकेशन, इट इज जस्ट अ चेंज ऑफ लोकेशन. आणि पाहायचं काय? पानं, फुलं, झाडं, पक्षी. हे काय दिसतंय? काय वेगळं दिसतंय? नाही दिसत? झाडं, पानं, फुलं. आता राहिला प्रश्न समुद्राचा. तर इथून 8 तासाचा प्रवास करून पलीकडे जायचं काय कारण आहे? अलीकडे आहेच की समुद्र, कोकणात आहे. तुला अगदी निळा समुद्र बघायचाच असेल तर निळा गॉगल लाव डोळ्याला. अरे निळाच काय, लाल, हिरवा, पिवळा, केशरी, जांभळा, हव्या त्या प्रकारचे गॉगल अवेलेबल आहेत. हव्या त्या रंगाचे. पाहिजे तो समुद्र बघ. तिकडे कशाला जायचं? हे मी तुला सांगतो, फोटो जेवढ्या गोष्टी सुरेख दिसतात ना, प्रत्यक्षात नाही दिसत. हे मी नाही हा. थोर साहित्यिकांनी म्हणून ठेवलंय, प्रत्यक्ष आवनी प्रतिमा सुंदर. आता तुझंच उदाहरण घे. फोटो तू जेवढी शांत सुस्वभावी दिसतेस, प्रत्यक्षात म्हणजे काय?